नमस्कार, जय महाराष्ट्र. आजचा जो व्हिडिओ आहे, माझ्या बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे. ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, पण त्यांचा लाभ बंद झालेला आहे. आता लाभ कधी बंद झाला? ई-के-वाय-सी करण्याच्या अगोदर बंद झाला ताई, जूनमध्ये बंद झाला ताई, ऑगस्टमध्ये बंद झाला ताई, मेमध्ये बंद झाला ताई, 1 वर्ष झालं बंद झालाय ताई माझा लाभ, किंवा मी आता ई-के-वाय-सी केली आणि त्याच्यानंतर माझा लाभ बंद झाला. तर त्या महिलांसाठी माझा आजचा व्हिडिओ आहे, की तुम्हाला आता हप्ताच मिळत नाहीये. बरं का? आता तुम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे, बरोबर? किंवा केलेली नसेल अगोदर, तरी तुमचा लाभ बंद. आता ज्या महिलांची के-वाय-सी झालीच नाही ना एकदा सुद्धा, त्यांच्यासाठी मी काल व्हिडिओ शेअर केलाय. तो व्हिडिओ पहा, ज्यांची के-वाय-सी झालेली नाही आतापर्यंत. आलं का लक्षात? हां, तुमचा फॉर्म जर जूनमध्ये अपात्र झाला, त्याच्या अगोदर अपात्र झाला, काही कारणास्तव अपात्र झाला, तर तुम्हाला आता काय करायचं? ई-के-वाय-सी केल्यावर तुमचा फॉर्म अपात्र झाला, तर तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा बघा. तुमचा फॉर्म अपात्र आहे की पात्र आहे? ह्याच्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत, पण मला भरपूर कमेंट येत आहेत, ताई आम्हाला हप्ताच मिळत नाही, हप्ताच मिळत नाही, के-वाय-सी केल्यापासून हप्ता बंद झालाय किंवा जूनपासून बंद झालाय. तर तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा. फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं माहितीये का तुम्हाला? नाही माहिती का? मी सांगते. माहिती असेल तरी सांगते, माहिती नसेल तरी सांगते. काय करायचंय? जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल तेव्हा तुमच्याकडे लॉग आयडी आणि पासवर्ड असेल तुमच्याकडे. म्हणजे फॉर्मचा जो काही पासवर्ड लॉग इन आयडी असतो ना, आयडी तो टाकायचा, पासवर्ड टाकायचा, त्यानंतर तिचं कॅप्चा वगैरे आहे ते सर्व काही भरायचं आणि त्यानंतर तुम्ही लॉग इन करायचं. आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तिथं खालच्या साईडला तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत ना अगोदर, तिथं अगोदरचे फॉर्म असेल तिथं चेक करा, किंवा रिमार्क्स मध्ये चेक करा. खालच्या साईडला तुम्हाला इथं खाली, आता हा फॉर्म आहे, इथं खालच्या साईडला तुम्हाला रिमार्क दिसतंय. आता ते रिमार्क म्हणजे काय असतं? तर तो शेरा असतो. आता तिथं काय असेल? अप्रुव्हल असेल, म्हणजे तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे, बरोबर? जर तुमचा फॉर्म त्या रिमार्क्स मध्ये जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल तुम्हाला दिसत असेल, तर तुम्हाला हप्ते मिळतील. मग कुठेही काळजी करायची आवश्यकता नाही. कधी तुम्ही के-वाय-सी केली असेल त्यांचं सांगते मी. जर तुम्ही के-वाय-सी केली आणि तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल असेल, तिथं जर तुम्हाला रिमार्क्सच्या तिथं जर अप्रुव्हल दिसत असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये. मग काळजी करू नका. आता दुसऱ्या कॅटेगरी जी आहे, की ताई आम्हाला हप्ताच मिळत नाही, तुम्ही पण सेम करायचंय. आता तुमचा फॉर्म तिथं अप्रुव्हल नसेल, तिथं रिजेक्ट असेल, किंवा मग दुसरं काही कुठल्या तर कारणास्तव तिथं शेरा मिळतो आपल्याला, म्हणजे रिमार्क्स असतो की या कारणामुळे तुमचा जो आहे तो हप्ता बंद झालाय, तर ते चेक करून घ्या की तुमचा जो हप्ता आहे तो एक्झॅक्ट कुठल्या कारणामुळे बंद झालाय. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पाहाल की तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे का रिजेक्ट आहे, किंवा कुठलाही तुम्हाला तिथे जे काही रिमार्क्स त्यांनी दिला असेल, असं क्रॉस दिला असेल, काही पण दिलं असेल, तर त्यांनी ते काय सांगितलंय ना, मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी तुम्हाला त्या कमेंटवर परत उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते, की तुमचा लाभ येणाऱ्या काळामध्ये चालू होईल का नाहीच तुम्हाला हप्ते मिळणार, बरोबर? हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता दुसरा मुद्दा आहे, तुम्ही म्हणाल ताई लॉग इन आयडी पण नाही, पासवर्ड पण नाही, आणि आम्ही ऑनलाईन फॉर्म पण चेक नाही करू शकत. आता आम्ही काय करावं? तर तुम्हाला मी ह्याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, महिला व बाल कल्याण विभागाला जा. त्याचे मी अर्ज पण तुम्हाला दिले. आपल्या कम्युनिटीला मी 2 अर्ज दिलेले आहेत बघा, ते अर्ज घेऊन जा, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने अर्ज करा. तुमच्या महिला व बाल कल्याण विभागाला, म्हणजेच तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असतं, आणि त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे महिला व बाल कल्याण विभाग अधिकारी कार्यालय असतं, तिथं जायचं आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं. कोणी करायचं? ज्यांना अजिबात ऑनलाईन प्रोसिजर जमत नाही, लॉग इन आयडी नाही, पासवर्ड नाही, त्या महिलांनी जाऊन तिथे चेक करा. ते तुम्हाला एक्झॅक्ट सांगतील की तुमचा लाभ कशामुळे बंद झाला आहे, बरोबर? ते एवढंच सांगतील. तिथं तुमच्या फॉर्मची दुरुस्ती होणार नाही, तुमचा लाभ चालू होणार नाही, काहीच नाही. फक्त काय आहे माहितीये का, तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक केलं ना, की तुमचा फॉर्म अपात्र आहे की पात्र आहे. हे जर 2 मुद्दे जरी आपल्याला कळले, आणि कुठल्या कारणामुळे तुमचा फॉर्म अपात्र आहे हे जर कळलं ना, तर तुम्हाला लाभ मिळेल का नाही मिळणार पुढे, मी हे तुम्हाला नक्की सांगेल. तशा मला कमेंट करा नंतर तुम्ही. आता तुम्ही महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन चेक करून या फक्त. ते लोक तुमचं काही काम करणार नाहीत, फक्त तुम्हाला सांगतील की तुमचा फॉर्म अपात्र आहे का पात्र आहे, बरोबर? एवढंच करतील ते. तुम्ही तसं मला कमेंट करा येऊन, मग की ताई आम्हाला असं असं सांगितलंय, आमचं या कारणामुळे फॉर्म अपात्र आहे किंवा आमचा फॉर्म पात्र आहे. मला फक्त सांगा, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ परत शेअर करते. आलं का लक्षात? एवढं लक्षात आलं? तुमच्या फॉर्मचं स्टेटस जे आहे ते पोर्टलवर जा, तुम्ही स्वतः चेक करा. तुम्हाला जमत नसेल, महिला व बाल कल्याण विभागाला जाऊन चेक करा. आता हे कशासाठी? तर आपल्याला स्वतःला खात्री व्हावी की आपल्याला लाभ का मिळत नाही, आणि येणाऱ्या काळात आपला लाभ चालू होईल का न होईल ते आपल्याला कळण्यासाठी.
इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. आता येऊ दुसऱ्या कॅटेगरीकडे. आता ह्याच्या योजनांच्या निकषामध्ये बसता का? मी निकषाचे व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत बघा. तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा पहा. आपले निकषाचे व्हिडिओ खूप महत्वाचे व्हिडिओ आहेत आपले ते. आता थोडक्यात तुम्हाला इथं सांगते. निकष म्हणजे काय? तुमचं वय फॉर्म भरला तेव्हा, जर तुमचं वय जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा 21 वर्ष नव्हतं, 20 होतं आणि आता तुम्ही 65च्या वरती आहात, तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही आणि कधीच मिळणार नाही. तुमचा फॉर्म पूर्ण अपात्र झाला. आलं लक्षात? तुम्ही ITR भरत असाल किंवा अगोदर कधी ITR भरलाय, आता ITR भरत नाही, तुमच्या कुटुंबात कोणीही ITR भरत असेल किंवा अगोदर भरला असेल, तरी तुमचा लाभ हा कायमचा बंद झाला. आता ह्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये आत्ता 4 व्हीलर कोणाच्याही नावावर असेल किंवा अगोदर तुम्ही कोणाच्या नावावर 4 व्हीलर घेतली असेल, आता तुमच्याकडे 4 व्हीलर नाही, पण RTO डेटा रिजेक्टेड आलेला आहे, तर कशामुळं? अगोदर तुमच्याकडे 4 व्हीलर होती ना, तुम्ही आता विकली, पण ती 4 व्हीलर तुमच्या नावावर अजूनही दिसतेय, तरी तुम्हाला लाभ मिळत नाही. कारण ती 4 व्हीलर तुमच्याच नावावर आहे ना, म्हणजे तुमची 4 व्हीलर आहे ते असं होतं, म्हणून तुम्हाला लाभ मिळत नाही. एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेताय तुम्ही? 1 लाभ घेताय. 2 विवाहित आहेत, 3 विवाहित आहेत, 4 विवाहित आहेत, किती महिला लाभ घेताय? जर एका कुटुंबात 2, 3, 4 महिला विवाहित लाभ घेत असतील, तरी तुमचा लाभ बंद होणार आहे. लक्षात घ्या. म्हणून सांगितलं निकषाचा व्हिडिओ मी कम्युनिटीला शेअर करते. तुम्ही निकषाचा व्हिडिओ पहा. तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये मिळतील. इथं थोडक्यात तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. तुम्ही निकषामध्ये बसता का? आणि बसत असाल तर तरी सुद्धा फॉर्मचं स्टेटस चेक करा. म्हणजे तुम्ही ह्या कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल नसाल, काही असेल, तुमचा लाभ बंद झालाय ना, KYC करून लाभ बंद झालाय ना, तरी या महिलांनी आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. आलं लक्षात? हा व्हिडिओ माझा सविस्तर फक्त तुमच्यासाठीच होता, ज्यांची KYC झाली आणि त्यांना लाभ मिळत नाही, बरोबर, किंवा जूनमध्ये लाभ बंद झाला. जेवढ्याही माझ्या अशा महिला आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ होता. आता ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा मला येत आहे ना, ताई आम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हप्ताच मिळाला नाही, आम्हाला कधी हप्ता मिळणार? तर ते हप्ते आता मिळत नसतात. लक्षात घ्या. आपल्याला पेंडिंग हप्ते आता मिळत नाहीत, हे मी अगोदरही सांगितले. आलं लक्षात? मला असं वाटतंय आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. ज्या महिलांना माझा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी माझा हा व्हिडिओ होता. तर नक्कीच या व्हिडिओला सुद्धा इतर महिलांपर्यंत आवर्जून शेअर करा. मी शेअर करू का असा विचार करू नका. फॉर्मचं स्टेटस चेक करा. तुम्हाला तिथं काय रिमार्क्स दिसतंय ते मला कमेंट करून सांगा आणि नंतर त्याच्यावर मी तुम्हाला उत्तरांचा व्हिडिओ नक्की शेअर करते. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.